नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. 26 तारखेच्या रात्री हा व्हिडिओ बनवतो. उद्या 27 तारीख म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ 27 तारखेला पाहणार आहे, 27 ऑगस्ट 2026. तर मित्रांनो बघा, आजचा हा जो विषय मला बऱ्याच शेतकरी मित्रांनी कॉल केले राज्यातून आणि त्यांनी सांगितलं की भाऊ, तुम्ही बरोबर सांगितलं होतं की 16 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत पावसाचा मोठा खंड असणार आणि तसंच राज्यात त्या ठिकाणी होतंय. परंतु काही लोक ऐकत नव्हते. तर मी त्या पद्धतीने सांगितलं. बऱ्याच लोकांनी पिकांना पाणी देखील लावलं होतं. तर बघा मित्रांनो, राज्यात विदर्भाचा भाग सोडला तर पॅचेस मध्ये कुठेच मोठा पाऊस नाही. विदर्भात देखील आज नव्हता, क्वचित ठिकाणी झाला. तर मित्रांनो बघा, आता राज्यातील जर सिस्टम बघितल्या तर ज्या सर्व सिस्टम ह्या पूर्व भागात आहे आणि वेळोवेळी मी काही जे जागतिक फेनॉमेना आहे, जागतिक घटना आहे, प्रशांत महासागरात जर चक्रीवादळ तयार होत असतील, त्याचा भारतीय मान्सूनला जर ते कॅच करत असतील, त्या बाजूला वारा जर घेऊन जात असतील आपलं वाईन, तर ते देखील वेळोवेळी सांगत आलोय आणि सगळ्या घटना सांगत आलोय. 27 तारखेला बघा, अगदी राज्याच्या पूर्वेकडच्या भागात ढगाळ वातावरण असेल, परंतु महाराष्ट्रावर हाय प्रेशर असल्यामुळे आपल्याकडे पाऊस त्या ठिकाणी पडत नाही. 27 तारीख 28 तारीख जर बघितली तरी तीच पोझिशन आहे. कोकण घाट सोडला तर मोठा पाऊस राज्यात त्या ठिकाणी दिसत नाही. 28-29ला देखील तीच कंडिशन, 30ला देखील संपूर्ण महाराष्ट्रातील ढग संपूर्णपणे पूर्वेकडे निघून जातं आणि 31ला देखील त्याच पद्धतीने. 1 तारखेला थोडं पुढच्या बाजूला सरकतं. तर जो काही राज्यात मोठा पाऊस मी बोललो होतो की 10 सप्टेंबर पर्यंत राज्यात मोठा पाऊस त्या ठिकाणी नाही, अगदी तसंच सिच्युएशन आहे. फक्त कुठेतरी क्वचित नागपूरच्या भागात किंवा जो तटवर्ती भाग आहे, मग त्याच्यामध्ये जळगाव असेल, अकोला, अमरावती, नागपूर ह्या भागातच क्वचित पाऊस पडतोय आणि पश्चिम घाटावरती कोकणात पाऊस पडतोय आणि पश्चिम घाटाच्या जे जिल्हे त्यांच्या पश्चिम बाजूला पाऊस पडतोय. तर काही असं होईल आज की पाऊस आज थांबेल तर उद्या हलके स्पेल येतील, नंतर परत थांबेल, हलके स्पेल येतील, अशा पद्धतीचा पाऊस त्या ठिकाणी आहे. तर मित्रांनो बघा, सॅटेलाइट पिक्चर जर बघितलं तर आजचं जर बघितलं तर महाराष्ट्रावर मोठ्या पावसाची शक्यता नाहीये, कारण हाय प्रेशर एरिया त्या ठिकाणी बनलेला आहे. आजचा एक व्हिडिओ मी त्याकरता बनवतोय की बघा, मी आमच्या खासदारांना देखील सांगणार आहे आणि तुम्ही देखील तुमच्या मतदारसंघातील आमदार आणि खासदार त्यांना ती गोष्ट सांगायची आहे की आपल्याकडे 2003ला, 2014, 2015, 2017, 2018, 19ला कृत्रिम पाऊस पाडला होता, म्हणजे क्लाउड सीडिंग. तर हा कृत्रिम पाऊस पाडण्याची गरज जर बघितलं तर आज महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. तर बघा मित्रांनो, कृत्रिम पाऊस म्हणजे काय हे प्रथम आपण त्या ठिकाणी समजून घेऊ. तर कृत्रिम पाऊस म्हणजे क्लाउड सीडिंग. आता क्लाउड सीडिंग हा कृत्रिम पाऊस म्हणजे जर नैसर्गिक ढग असतील, क्युमुलोनिंबस किंवा क्युमुलस प्रकारचे ढग जर अस्तित्वात असतील, काळे मेघ आपण त्याला म्हणतो, तर त्या ठिकाणी विमानाच्या साह्याने काही केमिकलच्या फवारण्या करून त्या ठिकाणी पाऊस पाडता येतो. त्या कशा पद्धतीने पाडता येतो, क्लाउड सीडिंग म्हणजे काय आपण बघूया. मित्रांनो, तुम्ही जे ढग पाहताय हे ढग म्हणजे काय, हा जो तुमच्या मनात कल्पना येत असेल की ढग म्हणजे डायरेक्ट पाणी आहे, परंतु तसं नसतं. ते पाण्याचे अतिशय सूक्ष्म कण असतात. त्यांची संख्या जेव्हा वाढते तेव्हा ते आपल्याला काळे मेघ त्या ठिकाणी दिसतात. परंतु ते पडत का नाही खाली, तर बघा, ज्या ठिकाणी कमी दाब क्षेत्र निर्माण झाले त्या ठिकाणी ऑटोमॅटिकलीच पाऊस येतो. परंतु काही वेळेस असं होतं की हाय प्रेशर एरिया असल्यामुळे ढगांना खालून जोरदार लोटणारा वारा असतो, त्यामुळे ढग तर असतात पण पाऊस पडत नाही. अतिशय काळे मेघ वाहत असतात पण पाऊस पडत नाही. तर त्या ठिकाणी काही हायड्रोस्कोपिक न्यूक्लियसचा मारा करून ते ढग त्या ठिकाणी पाडता येतात. तर तुम्ही बघू शकता की मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड किंवा सिल्वर आयोडाइज्ड किंवा कॅल्शियम क्लोराईड हे जे आहे, अशा पद्धतीने विमानाच्या साह्याने त्या ठिकाणी किंवा कार्बन डायऑक्साईड म्हणजे जो ड्राय फॉर्म मध्ये असतो त्याचा मारा करून. आता काय होतं की जेव्हा विमानाच्या साह्याने ढगांवर ज्या केमिकलचा मारा केला जातो, तर मित्रांनो त्या ठिकाणी होतं काय की हे जे पाण्याचे कण असतात अतिशय दाट असतात आणि जर काही जड जसं पार्टिक्युलर मॅटर 2.5 किंवा PM10 चे काही त्या जाडीचे काही कण जेव्हा ढगांवर सोडले जातात, समजा सोडियम क्लोराईड किंवा कॅल्शियम क्लोराईड आहे किंवा सिल्वर आयोडाइड अशा केमिकलचे कण जेव्हा सोडले जातात, तर हे कण काय करतात की ह्या करोडो कणांना एकत्र करतात आणि पावसाचा थेंब तयार होतो आणि पाऊस त्या ठिकाणी पडायला लागतो. तर ही एक साधारण असते. दिल्लीला 3 वर्षापूर्वी अचानकपणे 500 ते 700 मिलीमीटर पाऊस कोसळला होता. याचं कारण असं की दिल्लीच्या ऍटमॉस्फिअर मध्ये पर्टिक्युलर मॅटर 2.5 किंवा PM10
इतक्या जाडीचे जे काही पार्टिकल्स म्हणजे प्रदूषण खूप आहे आणि त्या प्रदूषणांनी काय केलं, ढग अचानक फोडलं आणि अचानक ढगफुटी पाऊस त्या ठिकाणी झाला. ती गाड्या वाहून गेला, बंगले वाहून गेल्या, ती परिस्थिती तुम्ही पाहिली होती. त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर अगदी बघा, तुम्ही बघू शकता, जर बघितलं तर ह्या विमानातून रसायनं सोडली जातात. तर रसायनामध्ये बर्फांची कणांची जी निर्मिती असते, तर अशा प्रकारचे बघा सिल्वर आयोडाइड, सोडियम क्लोराईड किंवा ड्राय घन कार्बन हा ढगांवर सोडला जातो आणि त्या ठिकाणी कृत्रिम पाऊस पडला जातो. तर हा कृत्रिम पाऊस पाडताना नेमकं काय लागतं मित्रांनो, बघा, त्या ठिकाणी विमानाच्या साहाय्याने केमिकलच्या फवारण्या करून पाऊस ढग तयार होत नाही, लक्षात घ्या. त्याकरता ढग असावे लागतात. ढग असले तरच ते पाऊस पाडता येतो. आता ही ढग देखील कसे असले पाहिजे, क्युमोलोनिंबस प्रकारचे ढग, क्युमुलस प्रकारचे ढग, हे असे ढग असेल तर त्या ठिकाणी तो प्रयोग सक्सेस होत असतो. त्या ठिकाणी रडार किंवा सॅटेलाइटच्या सहाय्याने तो एरिया स्कॅनिंग केला जातो की इथे पाऊस पाडण्याजोगे ढग आहे का. याच बऱ्याच गोष्टी असतात. रडार रडार नियंत्रण केंद्राला SMS देते की ह्या ठिकाणी कृत्रिम पाऊस आपण पाडू शकतो. तसे सिच्युएशन या ठिकाणी डेव्हलप आहे. आणि त्या ठिकाणी सोलापूरमध्ये आपण बघू शकतो की 2013, 18, 14, 17, 18, 19ला पाऊस त्या ठिकाणी पाडला होता. 30 ते 60% पाऊस पडू शकतो. म्हणून प्रत्येकाने त्या विभागातील आमदार खासदारांना निवेदन द्यायचंय की महाराष्ट्रामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती तयार झालेली आहे. जर आपल्याकडे खंबाच्या आखाताजवळ जे लो प्रेशर तयार झालं ते झालं आणि त्यानंतर मुंबई, पुणे, नाशिकला जो पाऊस पडला, तो पाऊस जर पडला नसता तर जायकवाडी कदाचित भरलं नसतं. आणि अनेक असं झालंय की ह्या पश्चिम घाटावरील जिल्ह्यामध्ये पाऊस पडला आणि तो दुष्काळजन्य परिस्थितीच्या भागातील धरणं भरले. म्हणजे हे काही म्हणजे त्याला काय म्हणता येईल की पिण्याचं पाणी, सिंचनाकरता पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी झाली असली तरी आज सध्या मराठवाड्यात, विदर्भात जर बघितलं किंवा पश्चिम घाटावरील आपल्याही पूर्व भागात जर बघितलं तर पावसाची भयानक परिस्थिती आणि सगळीकडे विदारक परिस्थिती ओढवू शकते. म्हणून सरकारला निवेदन द्यायचं की कृत्रिम पावसाचे प्रयोग हे झाले पाहिजे. तुम्ही बघू शकता की मी स्क्रीनवर तुम्हाला त्या पद्धतीने समजून सांगितलं की कशा पद्धतीनं काय काय केमिकल त्या ठिकाणी वापरले जातात. सिल्वर आयोडाइड किंवा सोडियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड किंवा पोटॅशियम आयोडाइज किंवा ड्राय आईस किंवा लिक्विड प्रोपेन आणि युरिया, 8-9 प्रकारचे केमिकल हे सरकारकडून त्या ठिकाणी विमानाच्या साह्याने सगळे वापरले जातात. आणि ढगांच्या मध्ये असणारे मायक्रोन पार्टिकल्स पाण्याचे एकत्र केले जातात, त्या ठिकाणी ढग पाडले जातात. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. जर आपल्याकडे बऱ्याचशा रडार देखील आहे, छत्रपती संभाजीनगरला, सोलापूरला, आणि याचा वापर करून हा ठिकठिकाणी कृत्रिम पाऊस पाडता येऊ शकतो. आणि तो सध्या अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारे जाडीचे ढग आहे आणि पावसाची परिस्थिती देखील आहे. परंतु त्यांना लागणारा जो काही लो प्रेशर सिस्टम ही नाहीये, हाय प्रेशर एरिया आहे, त्यामुळे ते आपल्याकडे पडत नाही. ते जातात, संपूर्ण ढग पूर्वेकडे वाहून जातात आणि छत्तीसगड, उत्तर त्या भागात ते त्या ठिकाणी झारखंड वगैरे त्या भागात पडतात. आणि जबरदस्त मुसळधार पाऊस ज्या ठिकाणी कमी दाब क्षेत्र आहे तिथं पडतात. म्हणून सगळ्यांनी हे करायचंय. तर बघा, हवामानाचा अंदाज जरी बघितला तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलंय की पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता ही दिसत नाही. त्यामुळे ह्या हायड्रोस्कोपिक न्यूक्लियसचा वापर करून किंवा कृत्रिम जो आहे पाऊस, क्लाउड सीडिंग म्हणतात त्याला, तर अशा प्रकारे क्लाउड सीडिंग करून पाऊस शेतकऱ्यांना एक जो आज दुष्काळात होरपळतोय, पिकं जळायला लागली, तर त्याच्यातून नक्कीच शेतकऱ्यांना काही का होईना पण दिलासा भेटेल. तर सरकारने देखील ह्या प्रकारच्या जे आहे क्लाउड सीडिंग केली पाहिजे आणि कृत्रिम पावसाचे प्रयोग पुन्हा एकदा महाराष्ट्रात केले पाहिजे. कारण दुष्काळाच्या झळा लागायला सुरुवात झालेली आहे. आता काय होईल बघा मित्रांनो, असं दिसतंय कदाचित जो रिटर्न मान्सून आहे तो 9, 10 किंवा 11 म्हणजे आजच सिच्युएशन राजस्थानमध्ये रिटर्नची आहे. परंतु हिमालयाचे हाय प्रेशर आहे आणि जी मान्सून ट्रप, एक्सेस ऑफ मान्सून ट्रप ही उत्तराच्या तराई भागात हिमालयाच्या, म्हणून नाहीतर आता रिटर्न मान्सूनची प्रोसेस आता सुरू झाली असती. आणि बघा, जर तसं बघितलं तर मित्रांनो, जे काही सगळ्या सिस्टम आहे ह्या उत्तरेकडे, त्याच्यामुळे आपल्याकडे सध्या आता रिटर्न मान्सूनची प्रोसेस ही राजस्थानच्या जैसलमेर भागातून 9-10 सप्टेंबरला सुरू होऊ शकते. कदाचित आपल्याकडे 30 सप्टेंबर, 27 सप्टेंबरच्या, 28 सप्टेंबरच्या आसपास महाराष्ट्रातून देखील पाऊस एक्झिट होण्याची शक्यता आहे.
10 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरच्या काळामध्ये राज्यात वळीव पावसाच्या शक्यता दिसतात. तापमान वाढलं जाईल 8 तारखेनंतर आणि त्यानंतर ठिकठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ही बनताना दिसते. आता तो पुढचा अंदाज जरी असला तरी एक अंदाज आपण सांगितलाय. या आधीचा अंदाज देखील आपण सांगितला होता की 16 ते 10 सप्टेंबर पर्यंत मोठ्या पावसाची शक्यता नाही. आज देखील मी आव्हान करतो या ठिकाणी आपल्या व्हिडिओ खासदार आमदार किंवा शासकीय लोक बघत असतात की अशा प्रकारचा पाठपुरावा सगळ्यांनीच केला पाहिजे. सर्व शेतकरी वर्गाने करा, आमदार खासदारांनी देखील करा आणि हे प्रयोग झाले पाहिजे असं माझं त्या ठिकाणी मत आहे. धन्यवाद.